गुड इव्हिनिंग एव्हरीबडी. आपल्याला कबूल केल्याप्रमाणे आज मी 9 चॅप्टर सरफेस एरिया अँड व्हॅल्यूम. काही मुलांना हे 9 चॅप्टर आहे लक्षात ठेवा. तर 9 चॅप्टर हे 10च्या याच्यावर बेसिस आहे लक्षात ठेवा. तर 9 चॅप्टर आपण अतिशय चांगलं करायचे बघा. तर या ठिकाणी मी फॉर्म्युला लिहून टाकले लक्षात ठेवा. तर 9 सरफेस एरिया अँड व्हॅल्यूम. एरिया ऑफ सरफेस एरिया व्हर्टिकल, टोटल सरफेस एरिया अँड व्हॅल्यूम. फर्स्ट क्यूबॉइड 2 in bracket L plus B into काय बरं H. तर क्यूबॉइड vertical faces 2 in bracket L plus B into काय करायचं H. Then total surface area 2 in bracket LB plus BH plus काय बरं LH. And volume L into B into काय बरं H. Cube 4L square 6L square L cube. Cylinder 2 pi RH 2 pi R in bracket R plus H pi square H. Cone pi R L pi R in bracket R plus L and volume 1/3 pi R square H. तर आपल्याला हे सगळे फॉर्म्युले आपले तयार पाहिजे. हे फॉर्म्युले जर आपले तयार नसेल तर आपल्याला काहीच लिहिता येणार नाही बघा. आणि कोण एरिया ऑफ बेस इज इक्वल टू पाय स्क्वेअर, हा पाय आर स्क्वेअर करता लक्षात ठेवा. नंतर एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. या ठिकाणी 2 हाईट्स असतात लक्षात ठेवा. इट इज कॉल्ड एच आणि इट इज कॉल्ड काय बरं एल. बाय पायथागोरस थेरम आपण हा 90 डिग्री असतं. एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस काय बरं ए स्क्वेअर. तर एवढे फॅक्ट आपल्याला फॉर्म्युले या ठिकाणी 9 चॅप्टर मध्ये आहे लक्षात ठेवा. तर हे फॅक्ट हे आपल्या वहीमध्ये लिहून काढा. एल मीन्स लेंथ, बी मीन्स काय बरं ब्रीथ आणि एच मीन्स काय बरं हाईट. तर लक्षात ठेवायच्या परीक्षेला आपल्याला अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला तर तो क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येईल बघा. एल इंटू बी इंटू काय बरं एच. बघा थोडासा कॅमेरा मी ऍडजस्ट केलेला आहे बघा या ठिकाणी. तर क्यूब, क्यूबॉइड, क्यूब अँड काय बरं सिलेंडर अँड काय बरं कोन, या अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युले बघा. तर या फॉर्म्युल्यावर आपण एक एक उदाहरणाचे सेट बघा. तर उदाहरणं भरपूर आहे बघा. तर प्रॅक्टिस केली की उदाहरण आपल्याला सगळे सॉल्व्ह करता येईल बघा. तर फर्स्ट आपण 9.1 हा जो एक्झरसाइज आहे बघा. या एक्झरसाइज मध्ये आपल्याला थोडेसे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे बघा. तर परीक्षेला हा 9.1 तर हे चॅप्टर परीक्षेला अतिशय इम्पॉर्टंट आहे बघा. का इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. तर हे चॅप्टर आपल्याला परीक्षेला 10 साठी इम्पॉर्टंट आहे, नॉट 9 साठी लक्षात ठेवा. तर 10 साठी अतिशय इम्पॉर्टंट हे चॅप्टर आहे बघा. तर परीक्षेला आपल्याला या त्याच्यासाठी प्रॅक्टिस करायची बघा. तर क्यूबॉइड, क्यूब अँड सिलेंडर. तर फर्स्ट 9.1 त्याच्यामधले काही उदाहरणं आपण घेऊया बघा. 9.1 तर 9.1 याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल बघा. फर्स्ट काय काय दिले बघा. लेंथ, ब्रीथ अँड हाईट बघा ऑफ क्यूबॉइड शेप. एल इज इक्वल टू 20, ब्रीथ इज इक्वल टू 10, 12 अँड एच इज इक्वल टू काय बरं 10 सेमी. फाइंड द काय विचारलं बघा क्यूबॉइड. फाइंड द सरफेस एरिया. फाइंड द सरफेस एरिया. सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड अँड टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया. टोटल सरफेस एरिया. मग आपल्याला फॉर्म्युला जर पाठ असेल तर हे दोन्ही एकदम सिंपल लक्षात ठेवा. कॅल्क्युलेशन. फर्स्ट सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू बघा. आता आपण फॉर्म्युला 2 in bracket L plus B इंटू एच करायचं. इंटू काय करायचं एच बघा. 2 in bracket L plus B इंटू काय बरं एच म्हणजे लेंथ इंटू ब्रीथ करायचं आणि त्याला हाईटने काय करायचं मल्टिप्लाय करायचं. मग 2 in bracket L मीन्स किती बरं 20, ब्रीथ किती बरं 12 इंटू एच किती बरं 10. therefore 2 in bracket 2 इंटू बघा 20 plus 12 32 इंटू किती झालं बरं 10 झालं.
मग आता या ठिकाणी 32 इंटू 10 इंटू 10 बघा 10 टू जा किती बरं 32 इंटू किती बरं 20 देअरफॉर 640 आणि एरिया असल्यामुळे त्याला स्क्वेअर सेमी द्यायचं लक्षात ठेवा. तर 640 काय बरं स्क्वेअर सेमी. तर परीक्षेला सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू इन ब्रॅकेट l प्लस b इंटू काय बरं h 2 इन ब्रॅकेट 20 प्लस 12 32 इंटू 10 12 इंटू 2 30 10 इंटू 2 इज इक्वल 20 32 इंटू 20 640 टोटल सरफेस एरिया. तर फॉर्म्युले पार्ट पाहिजे लक्षात ठेवा 2 इन ब्रॅकेट LB प्लस बघा 2 इन ब्रॅकेट LB L इंटू B प्लस B इंटू H प्लस H इंटू काय बरं L. मग 2 इन ब्रॅकेट लेंथ किती बरं 20 इंटू ब्रीथ किती बरं या ठिकाणी 12 प्लस 12 इंटू किती बरं 10 प्लस 10 इंटू L किती बरं 20 पहा 2 इन ब्रॅकेट LB. मग 2 इन ब्रॅकेट बघा आता 20 इंटू 2 करायचं 12 240 प्लस 12 इंटू 10 120 प्लस किती बरं 200. या ठिकाणची आपण आता सम करायची 2 इन ब्रॅकेट बघा 0 नंतर 2 प्लस 4 6 2 प्लस 1 3 3 प्लस 2 किती बरं 5 560 इंटू किती बरं 2 0 2 1 112 काय बरं 0 1120 त्या ठिकाणी आपण त्याला आन्सर लिहिताना त्याला स्क्वेअर सेमी लिहायचं लक्षात ठेवा. मग सेकंड आन्सर बघा 9.2 म्हटलं आपल्याला या ठिकाणी 9.2 मध्ये 11 to 2 स्क्वेअर सेमी. अगेन बघा या ठिकाणी काय केलं आपण टोटल सरफेस एरिया 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस काय बरं HL. या ठिकाणी काय केलं आपण 2 LB बघा 2 इन ब्रॅकेट किती आलं बरं 560. मग याची सम आली बघा 2 इन ब्रॅकेट 560. मग 560 ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं 0 2 112 स्क्वेअर काय बरं सेमी. मग या ठिकाणी 2 इन ब्रॅकेट LB 20 इंटू 12 240 12 इंटू 10 120 10 इंटू 20 200 याची सम केली किती आली बरं 560 इंटू 2 1120 काय बरं स्क्वेअर सेमी. या ठिकाणी अतिशय सिंपल क्वेश्चन होता बघा. दोन्ही क्वेश्चन आपण एकदम सॉल्व्ह केले. फर्स्ट सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड काय फॉर्म्युला 2 इन ब्रॅकेट LB प्लस H LB इंटू H टोटल सरफेस एरिया 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस काय बरं HL. मग L ची व्हॅल्यू 20 B ची व्हॅल्यू 12 B ची व्हॅल्यू 12 H ची व्हॅल्यू 10 H 10 L 20 याचा मल्टिप्लाय 240 याचा मल्टिप्लाय 120 याचा किती बरं 20 200 याची सम 560 इंटू 2 इज इक्वल टू किती आले बरं 1120. म्हणजे फॉर्म्युले पार्ट असेल आणि कॅल्क्युलेशन जर करता येत असेल तर उदाहरण अतिशय सिंपल आहे बघा. सेकंड एकदा टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड पहा टोटल सरफेस एरिया दिलाय टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 500 स्क्वेअर सेमी बघा. या ठिकाणी टोटल सरफेस एरिया दिलाय. नंतर ब्रीथ अँड हाईट ब्रीथ इज इक्वल टू 6 आणि H इज इक्वल टू 5. नंतर व्हॉट इज द लेंथ ऑफ द बॉक्स आणि फाइंड लेंथ विचारली बघा. फाइंड काय बघा लेंथ. टोटल सरफेस एरिया दिले. मग आपण टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू काय फॉर्म्युला 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL किंवा HL. मग 2 इन ब्रॅकेट LB L आपल्याला फाइंड करायची L इंटू B B किती बरं या ठिकाणी 6 बघा प्लस B इंटू H B किती बरं 6 आणि H किती बरं 5 प्लस H इंटू काय करायचं L H किती बरं 5 L आपल्याला फाइंड करायची लक्षात ठेवा. मग 2 इन ब्रॅकेट 6L प्लस 30 प्लस 5L. बघा या ठिकाणी आता 2 इन ब्रॅकेट 6 आणि 5 किती झाले बरं 11L प्लस किती बरं 30 बघा 500 इज इक्वल टू 500 इज इक्वल टू आता 2 इकडे आणून घ्या आपण 500 अपॉन 2 इज इक्वल टू 11L प्लस किती बरं 30 250 आले हा 30 इकडे आणले 30 इज इक्वल टू 11L 0 2 220 इज इक्वल टू 11L. therefore L इज इक्वल टू 220 अपॉन किती बरं 11 therefore L इज इक्वल टू किती आले बरं 20. therefore लेंथ इज इक्वल टू बघा लेंथ इज इक्वल टू 20 सेमी. बघा परीक्षेला फॉर्म्युला जर पाठ असेल टोटल सरफेस एरिया 500 दिलाय ब्रीथ इज इक्वल टू H 6 दिले H इज इक्वल टू 5 and find L. मग टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस HL. मग 500 2 इन ब्रॅकेट L इंटू 6 ब्रीथ 6 इंटू 5
प्लस 5 इंटू एल बघा, मग 6L 30 प्लस 5L किती झाले 11L प्लस किती बरं 30. पुढे आपण हा 2 इकडे आणून टाकला 500/2 किंवा 2 ने याला मल्टिप्लाय केला असतं तरी चाललं असतं. 11 प्लस 30 250 हा 30 इकडे आणला मायनस 30 इज इक्वल टू 11L 220 इज इक्वल टू 11L. देअरफॉर L इज इक्वल टू किती बरं 20 सेमी. देअरफॉर लेंथ इज इक्वल टू किती बरं 20 सेमी. तर एकदम सिंपल एक्झाम्पल आहे. प्रॅक्टिस केली एकदम सिंपल होतं लक्षात ठेवा. पण प्रॅक्टिस जर नाही केली तर उदाहरणं अवघड होतील. काय करायचं आपण गिवन आणि आपल्याला फाइंड करायचं आहे ते आपण जर लिहून घेतलं तर एकदम सिंपल होतं बघा. थर्ड एक्झाम्पल सगळे सिंपल उदाहरण आहे बघा. प्रॅक्टिस करा. काय दिलंय साइड ऑफ क्यूब साइड इज इक्वल टू 4.5. काय दिलं आपल्याला क्यूब दिलाय बघा. फाइंड सरफेस एरिया ऑफ क्यूब आहे क्यूब अँड आणखी पाठ विचारलं व्हॉट इज टोटल सरफेस एरिया ऑफ काय बरं क्यूब. मग फर्स्ट सरफेस एरिया फॉर्म्युले पार्ट पाहिजे लक्षात ठेवा. सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू काय करायचं 4L² करायचं लक्षात ठेवा. 4L². 4 इंटू एलची व्हॅल्यू किती बरं 4.5 त्याचा काय बरं स्क्वेअर. मग 4 इंटू 4.5 चा स्क्वेअर करायचा लक्षात ठेवा. हे 4.5 इंटू 4.5 इज इक्वल टू बघा 25 20 पॉईंट किती बघा 25. मग 4 इंटू 20.5 बघा. मग 0 4 5 जा 12 10 20 4 2 जा 8 2 10 झाले. मग 2 आणि किती बरं या ठिकाणी किती बरं 8 म्हणजे 81 पॉईंट किती बरं 00 स्क्वेअर सेमी. त्या ठिकाणी 4 ने त्याला मल्टिप्लाय केलं किती आलं बरं 81 पॉईंट किती बरं 00 लक्षात ठेवा. म्हणजे आन्सर 81. पुढे काय बरं सर टोटल सरफेस फॉर्म्युले पार्ट पाहिजे. टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू किती बरं 6L². मग 6 इंटू 4.5 चा स्क्वेअर आताच केलं बघा. 6 इंटू 4.5 चा स्क्वेअर 4.5 इंटू 4 केलं 20 पॉईंट किती बरं 5. तर आता 6 5 जा किती बरं 30 6 2 जा 12 12 प्लस 3 15. पुढे 121 पॉईंट किती बरं 50 स्क्वेअर सेमी. कॅल्क्युलेशन पण चांगले पाहिजे लक्षात ठेवा. तर 121 पॉईंट किती आलं बरं 50 आलं म्हणजेच काय बरं 5. अगेन बघा फाइंड द सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड टोटल सरफेस एरिया. तर सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 4L². 4 इंटू 4.5 चा स्क्वेअर 4.5 चा स्क्वेअर 4 इंटू 4.5 इंटू 4.5 केलं 20 पॉईंट किती बरं 25. त्याला 4 ने मल्टिप्लाय केलं किती आलं 81. नंतर टोटल सरफेस एरिया काय फॉर्म्युला 6L². 6 इंटू 4.5 चा स्क्वेअर 20.25 देअरफॉर 120 पॉईंट किती बरं 50. हे फॉर्म्युले आणि कॅल्क्युलेशन जर तुमचं चांगलं असेल तर हे उदाहरण अतिशय सिंपल आहे बघा. फोर्थ एक्झाम्पल बघा याच्यामध्ये 8 एक्झाम्पल दिलेले आहे. फोर्थ एक्झाम्पल टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब बघा. टोटल सरफेस एरिया प्रॅक्टिस करा इज इक्वल टू 45400. टोटल सरफेस एरिया फाइंड सरफेस एरिया ऑफ ऑल वर्टिकल फेसेस ऑफ क्यूब. फाइंड बघा सरफेस एरिया फाइंड सरफेस एरिया बघा. तर फर्स्ट आपण टोटल सरफेस एरिया आपण L फाइंड करून घ्यायची. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6L². मग 5400 इज इक्वल टू काय बरं 6L². मग L² इज इक्वल टू 5400 डिवाइडेड बाय काय करायचं 6 करायचं. देअरफॉर L² इज इक्वल टू 900 सेमी स्क्वेअर. L² फाइंड केलं. आपल्याला काय विचारलंय सरफेस एरिया. मग सरफेस एरिया इज इक्वल टू बघा फॉर्म्युला आहे सरफेस एरिया इज इक्वल टू बघा याचं स्क्वेअर रूट घ्यायचं नाही बघा. काय फॉर्म्युला 4L². मग 4 इंटू L² ची व्हॅल्यू किती बरं 900 इज इक्वल टू 003600 स्क्वेअर सेमी. बघा या ठिकाणी टोटल सरफेस एरिया 5400. फाइंड द सरफेस एरिया ऑफ काय बरं क्यूब. मग टोटल सरफेस एरिया फॉर्म्युला 6L². मग 6L² इज इक्वल टू 5400 देअरफॉर L² इज इक्वल टू किती आलं बरं 900. मग सरफेस एरिया फॉर्म्युला 4L². 4 इंटू किती केलं मी 900 देअरफॉर 3600 स्क्वेअर सेमी. अगेन बघा टोटल सरफेस एरिया दिलेलं आहे आणि त्याच्यावर सरफेस एरिया फाइंड करायला सांगितलं आहे. मग टोटल सरफेस एरिया इज ऑफ क्यूब 6L². देअरफॉर 5400 L² इज इक्वल टू 900. मी L इज इक्वल टू 30 ने फाइंड केलं. L इज इक्वल टू 30 फाइंड केलं असतं तर या ठिकाणी परत 30 चा स्क्वेअर 900 करावं लागलं असतं. मग 4 इंटू 900 36000
तर हे पण इम्पॉर्टंट उदाहरण बघा, परीक्षेला विचारतात बघा. फक्त फॉर्म्युले पाठ पाहिजे. लक्षात पहिले फॉर्म्युले सगळे जसं मी लिहिलं बोर्डवर तसे आपण एका कागदावर लिहा, घरामध्ये लावा आणि ते करा. लक्षात घ्या. फिफ्थ एक्झाम्पल, व्हर्टिकल व्हॅल्यू ऑफ क्यूबॉइड. व्हॅल्यू ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू बघा दिले 34.5 50. देन या ठिकाणी मीटर ब्रीथ अँड हाईट ऑफ क्यूबॉइड. ब्रीथ इज इक्वल टू बघा, ब्रीथ इज इक्वल टू दिले 1.5 आणि हाईट इज इक्वल टू दिलेले 1.15. फाइंड लेंथ. फाइंड काय बरं, लेंथ. आता व्हॅल्यूम ऑफ क्यूबॉइड, तर फॉर्म्युला पहिले पाठ पाहिजे. व्हॅल्यूम ऑफ क्यूबॉइड एकदम डोळ्यापुढे यायला पाहिजे. व्हॅल्यूम ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू एल इंटू बी इंटू काय बरं एच. मग 34.50 इज इक्वल टू एल इंटू 1.5 इंटू 1.15. बघा 1.15 दिले, या ठिकाणी 1.15 मीटर दिले सगळे. आता 34.50 हे इकडे आणून घ्यायचे आपण. डिवाइड बाय 1.5 इंटू 1.15 इज इक्वल टू एल. आता वरती 2 डेसिमल पॉईंट आहे, इथं 2 आणि 3 आहे बघा, म्हणजे वरती आपण फक्त 1 0 घ्यायचा. 2550. मग या ठिकाणी 15 इंटू किती बरं 115 इज इक्वल टू किती बरं एल. कसं आहे त्याला लक्षात ठेवायचं. हा पॉईंट 2 फिगर नंतर होता, पण खाली 2 0 घ्यायचे. 1 2 3 होते म्हणून वरती आपण 3 0 घ्यायचे, पण 1 0 वरती जास्त घेऊन टाकला, आपण संपवून टाकलं बघा. आता डिवाइड कसं करायचं बघा. 5 डिवाइड केलं 5 3 जा, येत नसेल तर 5 6 जा 30, 5 9 जा 45, हे 2 0 चे 2 0. आता या ठिकाणी 3 आलं, 3 ने परत डिवाइड केलं की त्याला बरं 1 3 0 0 आलं. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी याच्या डबल आहे बघा, तर 1 1 5 लक्षात ठेवा. अगेन 5 ने डिवाइड करतो बघा मी. 5 2 जा 10, 5 3 जा 5 डिवाइड केलं 5 6 जा 5 2 जा 10, रिमेनिंग 3 5 6 जा 13 0. पुढे या ठिकाणी बघा 23 आला बघा 260 आपण किती आला बघा 23 आला. लक्षात ठेवा. या ठिकाणी आपलं थोडंसं कॅल्क्युलेशन चुकतंय बघा, पाहूया आपण परत कॅल्क्युलेशन बघा. या ठिकाणी तर 15 इंटू 115 बघा, या ठिकाणी 1.5 आणि 1.15 आहे बघा, 1.5 आणि 1.15. तर कसे डिवायडेशन करायचे बघा. हा पॉईंट काढला आपण. लक्षात ठेवा. 3 4 5 0 1 0 घेतलं लक्षात जास्त. 15 इंटू 115 इज इक्वल टू किती बरं एल. जर एल ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. लक्षात ठेवा. आता एल इज इक्वल टू काढताना आपल्याला बघा या ठिकाणी एल इज इक्वल टू बघा काय करायचं या ठिकाणी नीट लक्षात ठेवा. फॉर्म्युला नीट पाहिजे. 34.50 अगदी करेक्ट आहे बघा. 34.50 अँड 1.15 आणि 1.5 बघा. या ठिकाणी 15 ने डायरेक्ट करतो. 15 1 जा 15, 15 2 जा काय बरं 30, 15 3 जा 45, हे 2 0 ते 2 0. आता या ठिकाणी 5 23 1 जा 23, 23 5 जा 5 डिवाइड केलं की त्याला बरं 20. therefore 20 इज इक्वल टू किती बरं एल, म्हणजे लेंथ इज इक्वल टू किती बरं 20 मीटर. एकदम इझी होतं. लक्षात ठेवा. मी 15 डिवाइड केलं 2300 आलं. नंतर 20 ने डिवाइड केलं 23 जा 5 जा, तो 5 डिवाइड केलं 20 आलं. therefore L इज इक्वल टू किती बरं 20 मीटर. दिस इज द इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे बघा. कॅल्क्युलेशन नीट करता यायला पाहिजे आपल्याला. नंतर पुढचा क्वेश्चन 6 क्वेश्चन हा 1 मार्क्स साठी बघा. 1 मार्क्स साठी आलं तर आपल्याला 6 क्वेश्चन करता यायला पाहिजे बघा. 6 क्वेश्चन 1 मार्क्स फक्त बघा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्यूब. एज लेंथ ऑफ एज दिले बघा. 1 मार्क्स साठी लेंथ ऑफ एज इज इक्वल टू 7.5. एज मीन्स काय बरं कडा किंवा साईड असतं. लक्षात ठेवा. फाइंड व्हॅल्यूम ऑफ क्यूब. आता फॉर्म्युला पाठ पाहिजे. व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू एल क्यूब. therefore 7.5 चा क्यूब. therefore 7.5 इंटू 7.5 इंटू 7.5 3 टाइम करायचं. लक्षात ठेवा. आता याचा स्क्वेअर जर केला आपण 50.25 इंटू 7.5 बघा. आता 50.25 इंटू 7.5 ने मल्टिप्लाय करायचं. 5 5 जा 25, 12 पुढे 5 5 जा किती बरं 25, 5 5 जा 25, 5 2 जा किती बरं 10 प्लस 2 12, नंतर 5 5 जा 25, फिर 35, 7 5 जा 35, 7 5 जा 14 प्लस काय बरं 317 आणि 35, 5 7 8 6 7 पुढे डेसिमल पॉईंट 3 नंतर लक्षात घ्या. मग 377 पॉईंट या ठिकाणी 37 एल चा क्यूब बघा. या ठिकाणी
अगेन बघा, एल चा क्यूब 7.5 दिलं तर आपल्याला 7.5 चा क्यूब या ठिकाणी आपल्याला करायचा आहे 7.5 7.5 7.5 7.5 इंटू 7.5 जर आपण हे केलं लक्षात ठेवा 7.5 हा 25 56.25 पाहिजे लक्षात ठेवा. या ठिकाणी 56.25 या ठिकाणी बघा आपल्याला काय होतं लक्षात ठेवा. कॅल्क्युलेशन जर चुकलं लक्षात ठेवा. आता 7 5 35 7 5 35 17 पुढे 39 5 7 8 8 1 4 1 4 1 बघा अगेन बघा 421 किती बरं 875 क्यूब हे लक्षात ठेवा. स्क्वेअर या ठिकाणी क्यूब वर लूप लिहायचं लक्षात ठेवा. स्क्वेअर क्यूब किंवा सीसी आपण काय लिहितो बरं सीसी म्हणजे क्यूब सेंटीमीटर लक्षात ठेवा या ठिकाणी. तर 7.5 चा स्क्वेअर 50.65 इंटू 7.5 421 किती बरं 875. कॅल्क्युलेशन चुकलं उदाहरण 1 मार्क्स होतं लक्षात ठेवा. तर व्हॅल्यूम ऑफ क्यूब विचारलंय तर व्हॅल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू काय बरं एल क्यूब. मग 7.5 चा क्यूब 7.5 इंटू 7.5 इंटू 7.5 56.25 इंटू 7.5 421 किती बरं 875. कॅल्क्युलेशन नीट पाहिजे लक्षात ठेवा. तुमच्याकडे कॅल्क्युलेटर असतं तुम्ही करून झपट मोकळं होतं लक्षात ठेवा. 7th एक्झाम्पल बघा काय दिले. रेडियस ऑफ अ बेस ऑफ सिलेंडर आर इज इक्वल टू 20. सगळ्या फॉर्म्युला लक्षात ठेवा. H is equal to 13 cm. Then find the curved surface area. Curved surface area. Curved surface area of cylinder. Curved surface area of cylinder. तर एकदम सिंपल क्वेश्चन बघा. पाय इज इक्वल टू आपल्याला दिले 3.14. पाय इज इक्वल टू 3.14. मग कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया. सरफेस एरिया काय फॉर्म्युला या ठिकाणी आपल्याला 2 पाय RH फॉर्म्युले पार्ट पाहिजे लक्षात ठेवा. 2 इंटू 3.14 इंटू आर दिलं आपल्याला 20 आणि एच दिले 30. बघा या ठिकाणी आता थोडंसं कॅल्क्युलेशन अवघड आहे बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी 2 इंटू 3.14 इंटू 2 केलं 6.28 इंटू 20 इंटू किती बरं 30. बघा आता 6.20 इंटू 2 करतो लक्षात ठेवा. मी हा झिरो लिहून टाकला 2 करतो लक्षात ठेवा. किती आले बरं 12.56 इंटू आता 30 करतो. या ठिकाणी 164.28 बघा 164.280 लक्षात ठेवा. 16328 बघा डेसिमल पॉईंट 2 बघा या ठिकाणी. मग 1632 पॉईंट किती बघा 80 या ठिकाणी स्क्वेअर सेमी बघा सेमी स्क्वेअर किंवा 1632 पॉईंट काय बरं 80. बघा कर्व सरफेस एरिया ऑफ सिलेंडर 2 पाय RH. मग 2 इंटू 3.14 इंटू 20 ब्रॅकेटमध्ये 3.14 दिले 20 इंटू 30 6.2 ने मल्टिप्लाय केलं 6.28 आलं. बघ 2 इंटू 3.14 6.28 6.28 इंटू 20 इंटू 13 किती आलं बरं 1632 पॉईंट काय बरं 80 स्क्वेअर काय बरं सेमी. फक्त फॉर्म्युले आणि कॅल्क्युलेशन लक्षात ठेवायचं. तर कर्व सरफेस एरिया विचारलं तर कर्व सरफेस आपण फाइंड केलं बघा. यानंतर पुढच्याकडे मिळणार आहे 8वं उदाहरण बघा. या ठिकाणी मग I2 उदाहरण बघा 8वं सुद्धा आहे. काय दिलंय कर्व सरफेस एरिया. कर्व सरफेस एरिया is equal to 1089. R is equal to 15 cm. Find height of cylinder. तर कर्व सरफेस एरिया दिला म्हणून आपण कर्व सरफेस एरियाचा फॉर्म्युला पाहणार आहे. कर्व सरफेस एरिया इज इक्वल टू बघा फॉर्म्युला आहे 2 पाय RH. 2 पाय RH हे दिले 1980
2 इंटू पायची व्हॅल्यू ब्रॅकेटमध्ये दिली 22/7, आर दिलं 15 इंटू काय बरं एच. काय करायचं आपण हे सगळं इकडे आणून टाकायचं, लक्षात ठेवायचं. तर 1980 इंटू 7 अपॉन 2 इंटू 22 इंटू 15 इज इक्वल टू काय बरं एच. बघा आता या ठिकाणी आता 22 आहे बघा. तर या ठिकाणी आपण काय करायचं नीट लक्षात ठेवायचं. या ठिकाणी 11 2 जा केलं मी बघा. 11 ने डिवाइड करतोय. 11 मधला 11 रिमेनिंग 8 11 8 जा हा 0 चा 0 म्हणजे त्याला 180. 2 ने डिवाइड केलं लक्षात ठेवा. परत 2 ने डिवाइड केलं 90 आलं. परत 2 ने डिवाइड केलं 45 आलं बघा. 5 ने 53 जा काय बरं 45. मग काय आलं बरं 3 इंटू किती आलं 7 इज इक्वल टू एच. एच इज इक्वल टू किती बरं 21. देअरफॉर हाईट इज इक्वल टू किती बरं 21. अगेन बघा 11 2 जा 11 डिवाइड केलं 180 आलं. 2 ने डिवाइड केलं 90 आलं. परत 2 ने डिवाइड केलं 45 आलं. 50 ने डिवाइड केलं 3 आलं. 3 इंटू 7 इज इक्वल टू 21. देअरफॉर हाईट इज इक्वल टू किती बरं 21 सेमी. तर परीक्षेला नीट आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारचे उदाहरणं लगेच लिहिता येईल, लक्षात ठेवा. तर आता परीक्षेला हा क्वेश्चन जर विचारला तर नीट आपल्याला करता यायला पाहिजे बघा. तर आता फर्स्ट एक्झाम्पल 9.1 मध्ये अशा प्रकारची उदाहरण होते बघा. तर आता 9.2 मध्ये लक्षात ठेवायचं. 9.2 मध्ये उदाहरण फॉर्म्युले पाठ असेल तर सगळे उदाहरण सिंपल असतात बघा. 9.2 मध्ये लक्षात ठेवायचं 7 8 9 10 ओमिटेड लक्षात ठेवा. 9.2 मध्ये 7 8 9 10 एक्झाम्पल काय बरं ओमिटेड लक्षात ठेवायचं. परीक्षेला हे उदाहरण काही विचारणार लक्षात ठेवा. पहिले 9.2 चा फर्स्ट एक्झाम्पल बघा. काय दिलंय परपेंडिक्युलर हाईट इज कोण बघा 12. स्लाइड हाईट इज इक्वल टू 13 बघा. एच इज इक्वल टू 12 दिलंय. स्लाइड हाईट म्हणजे एल इज इक्वल टू 13. फाइंड आर बघा. या ठिकाणी आपण फॉर्म्युला एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस काय करायचं ए स्क्वेअर स्लाइड हाईट. मग 13 चा स्क्वेअर इज इक्वल टू आर चा स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर करायचा बघा. मग या ठिकाणी 169 इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस 144. 169 मायनस 144 इज इक्वल टू आर स्क्वेअर. स्लाइड हाईट मीन्स एल असं लक्षात ठेवा. तर या ठिकाणी 25 इज इक्वल टू आर स्क्वेअर. देअरफॉर आर इज इक्वल टू किती बरं 5. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू किती बरं 5 सेमी. तर परीक्षेला स्लाइड हाईट म्हणजे एल इज इक्वल टू 13. एच इज इक्वल टू हाईट परपेंडिक्युलर हाईट म्हणजे एच असतं लक्षात ठेवा. मग एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस काय बरं ए स्क्वेअर. मग 13 चा स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस 12 चा स्क्वेअर. 169 इज इक्वल टू आर चा स्क्वेअर प्लस 144. 169 मायनस 144 इज इक्वल टू आर स्क्वेअर. देअरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू किती बरं 5. तर आर इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 5 मिळालं लक्षात ठेवायचं. आर इज इक्वल टू किती बरं 5. तर परीक्षेला हा आरचा विचार आपल्याला करता यायला पाहिजे बघा. सेकंड आहे बघा. सेकंड एक्झाम्पल आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ कोन इट्स टोटल सरफेस